वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राची ओळख, शेकडो वर्षाची परंपरा असणारा हा संप्रदाय. पण आता याच वारकऱ्यांच्या संप्रदायावरून राजकारण सुरू झालंय. वारकरी संप्रदायात काही घुसखोर घुसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आणि त्यावरून आता राजकीय वादळ निर्माण झाले. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पवारांच्या वारकरी विधानानंतरचा वाद आता आणखीन चिघळला. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या 20 जणांची यादी जाहीर. तुषार भोसले, अक्षय भोसले यांच्या नावाचा यादीत उल्लेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आक्रमक. महाराष्ट्राची माती जशी पावसाच्या पहिल्या सरीनं सुगंधित होते, तशीच ती वारकरी संप्रदायाच्या भक्तीनं पवित्र आहे. हा संप्रदाय म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास, भावनेचा ठाव आणि आत्म्याचा नाद आहे. मात्र आता याच संप्रदायावरून नवं राजकारण सुरू झालं आहे. वारकरी संप्रदाय हा सनातन धर्मापेक्षा वेगळा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात संतांना छळणारे धर्म मार्तंड होते आणि आता तर हाच वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी उत्तर भारतातून अनेक महाराज येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. वारकरी संप्रदायामधील घुसखोर हे हिंसेला प्राधान्य देतात, त्याची यादी आम्ही जाहीर करत आहोत असं म्हणत लवांडे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि त्यांच्या समर्थकांवर घणाघाती टीका केली आहे. तुषार भोसले याची आध्यात्मिक आघाडी आहे, वारकरी आघाडी नाही. तो तुषार भोसले स्वतःला आचार्य म्हणवतो. वारकरी संप्रदायामध्ये कुणी आचार्य नसतात, कुणी शंकराचार्य नसतात. वारकरी संप्रदायाला कुणीही शंकराचार्य नाही आहेत. इथे प्रत्येक वारकरी जो शुद्ध आचार विचार करतो, ज्याच्या अंगी दया, क्षमा, शांती आहे, सहिष्णुता आहे, प्रेम आहे, तो वारकरी असतो. जो आळंदी पंढरीची वारी करतो, हरिपाठ म्हणतो, भजन कीर्तन करतो, तो वारकरी आहे. परंतु जे हिंसक विचाराचे आहेत, परधर्माचा द्वेष करतात, परजातीचा द्वेष करतात, दुसऱ्याचा द्वेष करून बोलणारे लोक किंवा वारकरी संप्रदायामध्ये येऊन सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करणारे लोक, सनातन वैदिक धर्माप्रमाणे कर्मकांड, अंधश्रद्धा, व्रत, वैकल्य, योग, याग, विधी करणारे लोक हे घुसखोर ठरतात. हे आमचं ठाम मत आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये येऊन जर असं कोणी घुसखोरी करत असेल आणि वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा मंत्र कोणी रुजवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित आम्ही विरोध करणार. दरम्यान एक नजर टाकूया लवांडे यांनी नेमकं कोणावर आरोप केले. किशोर व्यास, चारुदत्त आपळे, बंडा तात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ, तुषार भोसले, अक्षय भोसले, संग्राम भंडारे, योगी निरंजन, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा भास्कर, चंद्रशेखर देगलूरकर, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड, किशोर शिवनीकरण, रामगिरी महाराज, निरंजन कोटेकर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टीकेवर तुषार भोसले यांनी उत्तर देत शरद पवारांचा माझ्यावर जुना राग असून मी त्यांना पुरून उरेल, त्यांचा अजेंडा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत कोण विकास लवांडे याचा प्रतिसवाल केलाय. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घुसखोरांचे मित्र कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. बांगलादेश आणि रोहिंग्या यांना मतदान करण्यासाठी त्यांना आणलं गेलं. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत असा दावा लोढांनी केला आहे. वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ संतांना आणि महात्म्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र शरद पवारांनी रचलेलं आहे. आणि म्हणून आमचं शरद पवारांना थेट आव्हान आहे, तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे ना, तुम्ही समोर या, तुम्ही नावं घ्या, तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. पण तुम्ही अशा पळपुट्या आणि तीनपाट लोकांना पुढे करणार असाल तर त्याला उत्तर द्यायला आम्ही रिकामे नाहीत आणि त्यांची तेवढी लायकी सुद्धा नाही. घुसखोरीच्या कोणाने मित्रता आहे सर्वांना माहीत आहे. ज्यांचे बांगलादेशी घुसखोर इथे आणले, ज्याने रोहिंग्या इथे आणले, ज्याने डबल वोटिंग करण्यासाठी यूपी बिहारतून इथे एक जातीविशेषचे लोक आणले, त्यांच्यामध्ये त्याने त्याशिवाय काय सुचत नाही. तो ते घुसखोरी कधी हाही नाही, होणार नाही. आणि ज्यांचे स्वतः जे घुसखोरीमध्ये आपली राजनीती करताय त्यांना जबाब देण्याची काही गरज नाही. श्रद्धेची पाऊलवाट म्हणजे वारकरी संप्रदाय, सहिष्णुतेचा महामार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय.
एकतेचा महासागर म्हणजे वारकरी संप्रदाय आणि हाच संप्रदाय टिकवण्यासाठी आता महाराष्ट्रानं जाग होण्याची नितांत गरज आहे हे मात्र नक्की. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.